नमस्कार माझ्या सर्व लाडक्या शेतकरी मित्रांनो. मला भरपूर अशा शेतकरी मित्रांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केला की तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या हप्त्या संदर्भात एक अचूक माहिती देणारा एक व्हिडिओ बनवा. तर त्यांच्या मागणीवरती मी हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भात अपडेट हवे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आहे ते नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो याची मी तुम्हाला एक्सपेक्टेड तारीख मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचे विसरू नका, कारण आम्ही अशाच प्रकारचे अचूक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहतो. तर चला मग सुरू करूया. तर माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी हे समजून घ्या की आता जो येणारा हप्ता आहे नमो शेतकरी योजना तो 8वा हप्ता आहे. आणि हा हप्ता जो आहे तो 8वा हप्ता आहे. आणि हा हप्ता जो आहे तो 16 जानेवारीपर्यंत तरी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण की 16 जानेवारीपर्यंत आहे ते महानगरपालिकांच्या निवडणुका जे आहेत ते होणार आहेत. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ते कधीच घोषित झालेल्या आहेत. आणि त्यासाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आणि त्यामुळे आता महानगरपालिकेची आता आचारसंहिता चालू असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे त्यामुळे जमा होणार नाहीत, हे तुम्ही एक समजून घ्या. तर आता दुसरे म्हणजे कधीपर्यंत हा हप्ता जमा होऊ शकतो. तर पहा, हप्ता जमा होण्यापूर्वी एक GR सरकारकडून प्रसिद्ध व्हायला लागतो, ज्यामध्ये जे आहे ते सरकार PM किसान योजनेचे जे महाराष्ट्रातले लाभार्थी आहे त्यांचा डेटा जो आहे तो सरकार राज्य सरकार केंद्र सरकारकडून मागवते. आणि त्यांची एक जो डाटा असतो तो डाटा जो आहे तो सरकार जो आहे एक सॉर्ट करतो. आणि त्यांचा जो खर्च असतो त्या डाटाच्या अनुसार जो खर्च जो असतो त्या खर्चाला जे आहे ते सरकार मंजुरी देते. त्यासाठी राज्य मंडळाची बैठक देखील होणे अपेक्षित असते. आणि आता 16 जानेवारीपर्यंत तरी मला वाटत नाही की या संदर्भात काही मंत्रिमंडळ बैठक होईल आणि याच्या निधीला जे मंजुरी दिली जाईल. तर त्यामुळे GR यायला लागतो. पण GRच्या आधी देखील मंत्रिमंडळ बैठक व्हायला लागते. आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ज्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या निधीसाठी खर्चासाठी जी मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर तो GR प्रसिद्ध होतो. आणि GR प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणपणे 1 हप्त्यानंतर जे आहे ते वितरणाला सुरुवात होते. आणि ह्यासाठी जो आहे तो एक्सपेक्टेड जी तारीख जी समोर येते ती म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीकडे जो आहे तो ह्याचा हप्ता मिळू शकतो. फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत जे आहे ते तुम्हाला हप्ता मिळू शकतो. म्हणजे अजून तुम्हाला जवळपास जे आहे ते 1 महिना तुम्हाला अजून वाट पाहावी लागेल फेब्रुवारीच्या 2ऱ्या हप्त्यापर्यंत. म्हणजे जवळपास तुम्ही 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अंदाज धरू शकता की तुम्हाला 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ता मिळून जाईल. कारण की मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजून बाकी आहेत आणि त्याची देखील आचारसंहिता लागेल. कारण सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. आणि 16 जानेवारी नंतर ZPच्या इलेक्शनची घोषणा होईल आणि त्याची देखील आचारसंहिता लागेल. आणि त्यामुळे मला वाटत नाही की सरकार ZP इलेक्शनमुळे जे आहे ते नमो शेतकरी योजनेचे पैसे थांबवेल. ZP इलेक्शन मध्ये जे आहे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळून जातील, याची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमची KYC वगैरे सर्व काही करून घ्या. तुमचे बँक स्टेटमेंट वगैरे तोपर्यंत तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 8व्या हप्त्या संदर्भात कोणतीही अडचण होणार नाही. आशा आहे की तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना अपडेट मिळाली असेल, तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.